3च ओव्हरची ही देखील मॅच होईल, याची नोंद आपण करून घ्यायची आयोजकांच्या वतीने सूचना आहे। हा देखील सामना 3 षटकांचा होईल आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरून आपण ऐकणार आहोत आवाज डोंबिवली घारिवलीचा, अर्थात रोशनजी संदे सरांचा आवाज आपण पुढच्या सामन्याकरता ऐकणार आहोत। धन्यवाद। यानंतरची देखील मॅच 3च षटकांची होईल, याची नोंद आपण करून घ्या। बाकीचे मैदानामध्ये असलेले इतर जे खेळाडू बसलेत, प्रेक्षक बसलेत, आपण मैदानाच्या आतमध्ये बसू नका। गुलाबी पट्टीला पकडून उभे राहू नका। गुलाबी पट्टीवरती हात ठेवू नका, ती बाउंड्री आपली, त्याच्यामुळे एखाद्या खेळाडूचं नुकसान होईल, एखाद्या टीमचं नुकसान देखील होईल। आणि खास मध्य प्रदेशामधून डोंगऱ्या बैल महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आलेला आहे आणि उद्या शर्यत कुठं बोनिवली का, बोनिवली अड्ड्यावरती उद्या शर्यत आहे आणि ते देखील आकर्षण या ठिकाणी असणार। त्याच्या जोडीला चिमट्या बैल असणार आहे आणि ती शर्यत देखील उद्या पाहण्यासारखी असेल। उद्या बैलगाडा शौकीनांसाठी बोनिवली अड्ड्यावरती आपण जायचंय, कारण पहिल्यांदाच आकाजी राऊत साहेबांच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधून डोंगऱ्या नावाचा बैल महाराष्ट्रात आलाय आणि उद्या तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच शर्यतीसाठी उतरणार आहे। तर बाबू आणि पियुष यांनी जर लगातारचे 2 चौकार मारले तर सन्माननीय सिद्धांतजी राऊत, गीतेजी ठाकरे आणि तेजेजी ठाकरे या सर्वांच्या माध्यमातून चौकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असेल। 1000 रुपयाचं बक्षीस पियुष आणि बाबू यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल। आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करणार आहोत। सन्माननीय रोशनजी संदे सरांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकणार आहोत। धन्यवाद। थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकला आणि खूप चांगला सामना जिंकला प्रशांत सीसी या टीमने। नक्कीच सामना सुरू होतोय आंबिवली आणि मथुर फॅन्स क्लब साई चरण या 2 टीममध्ये हा सामना सुरू होतोय। प्रथम बॅटिंग आहे मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमची आणि प्रथम गोलंदाजी आहे आंबिवली या टीमची। प्रत्येक सामना 3 षटकांचा आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। अजय भोईर गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये। खऱ्या अर्थाने टिटवाला विभागातील हा संघ आहे। नक्कीच एक नामवंत खेळाडू आहेत पियुष ऑन स्ट्राईक। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। ड्राईव्ह करतायत, बॅटची कडा आहे आणि डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय, त्याच्यावरती मिळते 1 धाव। नक्कीच या एका धावेने श्री गणेश होते। धावसंख्या आहे 1। पियुष आणि बाबूसाठी सुवर्ण संधी आहे। सलगच्या 2 चौकारांसाठी 500 की 1000 आहेत। पुन्हा एकदा बॅटची कडा आहे, डायरेक्ट हिट होत नाहीये। 1+1 मिळतील एकूण या धावा 2 या चेंडूवरती। धावसंख्या 2ने पुढे जाईल। 3 धावा धावफलकावरती आहेत। नीरज भोईर पुरस्कृत हा संघ आहे जे मानकिवलीचे आहेत। पुरस्कर्ते या टीमचे मथुर फॅन्स क्लब। मथुर बैलाचे ते खूप मोठे फॅन आहेत आणि त्याच्या नावाने हा संघ आपण पाहतोय। फुल टॉस चेंडू आहे, त्याला पाठवलाय। पंच काय निर्णय? सीमारेषेच्या बाहेर हा चौकार। अजून एक चौकार आला तर 1000 रुपये होते, परंतु मिळतील या चेंडूवरती एकूण डेड बॉल। यस, डेड बॉल आहे। क्या बात आहे, 1000 रुपये कमवण्याची संधी आहे। बाबू देखील सांगतोय की डेड बॉल आहे।
जर या चेंडूवरती चौकार आला तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ड्राईव्ह करता हेमंत कोट आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. येतोय डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 7. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार हा येतोय. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार आणि 1000 रुपयांचं पारितोषिक असेल बाबूसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमची 15. 3 ओव्हरची मॅच आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख केला तुषार शिंदे सरांनी, कारण की MP किंग डोंगरिया आणि चिमटा हे 2 नंदी खऱ्या अर्थाने आकाश शेठ राऊत यांच्या दावणीला आलेले आहेत. संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये ज्या जोडीने नक्कीच अक्षरशः धुमाकूळ घातलाय ती जोडी आमचे खऱ्या अर्थाने आकाशदादा राऊत यांच्या दावणीला आलेली आहे. खऱ्या अर्थाने पहिल्यांदा जर लखन बैल कोणाच्या दावणीला आला असेल तर त्यांचं नाव देखील आकाश शेठ राऊत आणि डोंगरिया आणि त्यानंतर चिमटा ही नामवंत बैल आहेत MP मधील. खऱ्या अर्थाने संपूर्ण मध्य प्रदेश त्यांनी गाजवलेले आहे आणि ते सज्ज आहेत खऱ्या अर्थाने हे मुंबईचं बिंजोड क्षेत्र गाजवण्यासाठी. गौरव भोईर यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी पियुष यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. टॅप करतायत सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार आणि आमचे नीरज भोईर देखील भरपूर आनंदित आहेत. ज्याप्रमाणे खेळ राहिलाय मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमचं या मॅच मध्ये चौकारांची आतिषबाजी. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात, खराब क्षेत्ररक्षण. जणू का या फटकेचे चटके लागलेत. सीमा पार हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि जर तिसरा चौकार आला तर नक्कीच गौरव शेठ भोईर यांच्याकडून 1000 रुपये. आणि कार्तिक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. येतोय डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 25 धावा. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतात त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 26. 1 to go. (26) धावा. टॅप करतायत आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 4 धावा. चौकार येतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमची 30. नेक्स्ट मॅच आहे भाईजान 11 आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच साईराज CC. या 2 टीममध्ये यापुढील सामना असेल. चला दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या 2 टीममध्ये असणार आहे. कैलास पहिला चेंडू कैलासने चांगला हाताळलाय आणि यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद. बाबू बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. पंच एकच धाव ना 2 का? यस 2 धावा. धावसंख्या आहे 32 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू आहे. आलाय हा डॉट बॉल. टॉम साठी देखील 2 चौकारांसाठी
3,000 रुपये. 3 चौकारांसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. अनिकेत दादा चव्हाण यांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील स्वागत आहे. स्टंपिंगसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे, आपण चेक करूया. चला विनंती असेल साईराज सीसी आणि भाईजान 11 दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी या. टँगो 2 चेंडू शिल्लक आहेत. काय निर्णय? 2 चेंडू 2 चौकार 1,000 रुपये. क्या बात आहे. टॅप करताय सीमा रेषेच्या बाहेर, हा येतोय चौकार. आणि जर अजून एक चौकार आला तर नक्कीच तेजस ठाकरे, गीतेश ठाकरे, नरेश ठाकरे आणि सिद्धांत राऊत यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. गौरव भोईरकडून देखील 500 रुपये असतील. क्या बात आहे. 1,500 रुपयांचं पारितोषिक. आणि अजयने हा चेंडू अडवलेला आहे, त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37 धावांचं लक्ष्य आहे. चला साईराज सीसी आणि भाईजान 11 3 ओव्हरची मॅच आहे. चला दोन्ही कॅप्टनने या. चला टॉससाठी या विनंती असेल साईराज सीसी आणि भाईजान 11. शकीलबाई यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 38 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. चला आपण टॉस करूया. टॉस जिंकलेला आहे भाईजान 11. आज त्यांनी देखील हार मानली नाहीये भाईजान 11 या टीमने. अजय भोईर आहेत स्ट्राईक इनला. एक खूप मोठं नाव आहे आंबिवली टिटवाला विभागातील अजय भोईर. आणि लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट +1 मिळतील एकूण या धावा 2 या चेंडूवरती. धावसंख्या आहे 2. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत. येतो डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती. पियुष ऑफ ब्रेक हा चेंडू आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत.
आणि डेलिब्रेट. कोणती धाव नसेल या चेंडूवरती, कारण की कोणती ॲक्शन नव्हती. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 3. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल, कारण की 38 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 13च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. वाईट +1 मिळतील एकूण या धावा 2. एकही धाव बॅटने आली नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 5 आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 5. एक चांगलं कॉन्टेस्ट. व्हाईट कलरची ऑरा आहे. 4 व्हीलर कार आहे, ती काढायची आहे. विनंती असेल कोणाची असेल तर. एकदम मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 6. कॅमेरामनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, आपण सर्वांनी बाजूला व्हायचे तिथून. कॅमेरामनच्या बाजूला जेवढे प्रेक्षक आहेत, लेग अंपायर, तुम्ही त्यांना सांगायचं आहे सर्वांनी बाजूला व्हा. कॅमेरा हलतोय. नीरज, तुम्ही देखील तिथे आहात. कॅमेरा हलतोय, त्यामुळे विनंती असेल. यस, विकेट आहे. स्टंपिंग. अकरा चेंडू 31ची गरज आहे या मॅच मध्ये. टॅप करताय क्षेत्ररक्षक आहे टॉम. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावबाची संधी. विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. हेमंत कोट बॅक टू द पविलियन. डबल 503 R15 आहे. कोणाचे असेल तर तिथून काढायचे आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय सम्राट चषक चौकार. गरज आहे आणि तो चौकार येतोय कार्तिकच्या बॅटमधून, कारण की टार्गेट खूप मोठा आहे आंबिवली या टीम समोर. राऊंड विकेटने राकेश. पुन्हा एकदा आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का आंबिवली या टीमला. आंबिवली संघ पूर्णपणे बॅकफुट वरती येतोय. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमने. नीरज भोईर पुरस्कृत जे मानकिवलीचे आहेत पुरस्कर्ते या टीमचे. कैलास येत आहेत. न्यू बॅट्समन. एक जुने जाणते खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स भरपूर आहे. पुन्हा एकदा हा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुढे गेले होते. येतो या डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये आंबिवली या टीम वरती. राऊंड विकेटने राकेश. बघा समोर ज्या गाड्या आहेत आमच्या पाठीमागे सर्वांनी काढायच्या आहेत. 7886 स्प्लेंडर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्यासपीठाच्या पाठीमागे ज्या गाड्या आहेत कोणाच्या असतील तर तिथून काढायच्या आहेत, नाहीतर आमचे आयोजन समिती येईल, हवा काढतील आणि जायचे वांदे होतील. आता पंक्चरवाले देखील बंद असतील, त्यामुळे विनंती आहे. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकलेत राकेशने. राकेश राऊंड विकेटने. कैलास टॅप करताय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. सहा चेंडू शिल्लक आणि 21ची गरज आहे या मॅच मध्ये. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे.
खऱ्या अर्थाने बदलापूर शहराचा अंडरमचा हा वर्ल्ड कप सुरू आहे, ज्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 6 फुटांची ट्रॉफी आहे, मॅन ऑफ द सिरीजसाठी सोन्याची अंगठी आहे, बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स सायकल आहे, भरघोस पारितोषिकं आहेत. आणि उद्या सुपर संडे आणि सुपर संडेला 12 खुल्या गटातील संघांचा सहभाग आहे. पहिला चेंडू आलाय डॉट डेलिब्रेट, बाबा आहेत स्ट्राईक इनला. 5 चेंडू शिल्लक, 21 ची गरज या मॅच मध्ये. सनाटा आहेत गोलंदाज. क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी सनाटा करतायत. चार चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे. मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमने. नीरज भोईर खूप आनंदित असतील ज्याप्रमाणे खेळ केला आहे या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे, त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 ची गरज आणि 9 चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. 3 चेंडू 17 ची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटची कडा, त्याच्यावरती मिळते एक धाव. 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. खूप मोठा विजय मिळवला आहे, कारण की एक नामवंत संघ होता आंबिवली संघ आणि त्या संघाला पराभूत करण्याचा कारनामा केलेला आहे या मथुर फॅन्स क्लब साई चरण या टीमने. 1 चेंडू शिल्लक आहे. टॉम येऊ द्या आपण, या एकच चेंडू शिल्लक आहे. आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे